राष्ट्रीय आरोग्य अभियान यामधील कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेमध्ये समायोजन करण्याकरिता दिनांक 12 जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे काम बंद आंदोलन करण्यात आले। दिनांक 19 मे पासून आंदोलन सुरू झाले आहे। या आंदोलनाचे 2 टप्पे पूर्ण झाले आहे। सध्या आंदोलनाचा 3रा टप्पा सुरू आहे। या टप्प्यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी स्वतःचं संरक्षण साहित्य न वापरता कोविड-19 कक्षामध्ये सेवा देत आहे। कंत्राटी कर्मचारी अत्यंत धोकादायक पद्धतीने आपले कर्तव्य बजावत आहे। अशा परिस्थितीत शासन प्रशासनाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे। शासन प्रशासनाने यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची कसलीही दखल घेतली नाही, करिता कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागला आहे। प्रायमरी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी इथे 2008 पासून कार्यरत आहे। सुरुवातीला 2008ला जेव्हा आम्ही कामाला लागलो 5,000 रुपये पेमेंट होता आणि वार्षिक वेतनवाढ 5% मिळून ती आता 13,000 आहे। इतक्या कमी मानधनामध्ये आम्ही काम करत असताना जो नवीन NHMमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20,000 पेमेंट आहे। नवीन कर्मचारी 20,000 आणि जुना कर्मचारी 12,000 हा कुठचा न्याय आहे? आमच्यावर होणारा हा न्याय मिळवण्यासाठी त्रिसमितीय बैठक मागच्या भाजप सरकारमध्ये स्थापित करण्यात आली होती। त्यांनी NHM कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याकरिता तयार केलेल्या समितीचा काहीच आजपर्यंत आलेला नाही। कोविडसारख्या प्रादुर्भाव असलेल्या संसर्गजन्य आजारात आम्ही काम करत असताना फक्त 12,000मध्ये काम करणे हे कितपत योग्य आहे आणि आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला कायमस्वरूपी करणे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा सुरू आहे। राज्यामध्ये आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे। याची संपूर्ण जाणीव ठेवत यापूर्वी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता काम सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले, परंतु शासन प्रशासन लक्ष देत नसेल तर नाईलाजास्तव आम्हास पुढील कठोर पावले उचलावे लागेल, असे ते आंदोलनादरम्यान बोलत होते। शासन सेवेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा, भीक नको, हक्क हवा, असे नारेबाजी करत शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।